न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। दुर्दैवी खळबळजनक घटना। विषारी द्रव प्राशनामुळे आई व 3 वर्षीय मुलाचा मृत्यू, 5 वर्षीय मुलगा गंभीर। शिरपूर तालुक्यातील आंबे गावात अत्यंत खळबळजनक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे। विषारी द्रव्य प्राशन केल्यामुळे एका 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 5 वर्षीय मुलगा गंभीर अवस्थेत उपचार घेतोय। या घटनेत आईचाही मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आंबे येथील 30 वर्षीय आरती संजय पावरा या आपल्या 2 लहान मुलांसह घरात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्या। ही बाब लक्षात येताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती आरती पावरा आणि त्यांचा 3 वर्षीय मुलगा चिराग संजय पावरा यांना मृत घोषित केले। दरम्यान 5 वर्षीय मोठा मुलगा रियांश संजय पावरा हा गंभीर अवस्थेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। त्याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून डॉक्टरांकडून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आंबे गावात हळहळ व्यक्त केली जाते। या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी पती संजय पावरा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। ही घटना आत्महत्येची आहे की घातपाताचा प्रकार आहे याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नेमकं कारण समोर येण्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माझे नाव पावरा संदीप सरदार, राहणार भोयटी। आमची मुलगी आरती भिकन पावरा, वय वर्ष 30, तिच्या पश्चात लहान 2 मुलं। काहीतरी घरात वादविवाद असल्या कारणाने तिने औषध पॉइझन घेतलंय का तिला दिलं गेले ते अजून आम्हाला काही कन्फर्म नाही। आता PM रूमला आम्ही चेक केलं असता तिच्या जांघ्यांवरती थोडं मारहाणचे निशाण आहेत, गड्या दाबल्याच्या निशाणे, कमरेवरती निशाणे। आम्ही डेड बॉडी चेक केली। आमची मुलगी एक मयत झाली आणि लहान बाळ 3 वर्षाचा चिराग पावरा तो मयत आहे आणि एक मुलगा क्रिटिकल कंडिशन मध्ये, त्याला धुळ्याला रेफर केले। आम्हाला संध्याकाळी 6:30 वाजता एखाद्या अननोन नंबरवरून कॉल आला होता तर तुमची मुलगीने असं केलंय भाऊ। आम्ही धावत पडत शिरपूर कॉटेज हॉस्पिटलला आलो होतो। आल्या असता त्या पश्चात जे आमचे ते मुलगीचे मिस्टर आहेत संजय पावरा आणि त्यांचे वडील म्हणजे मुलगीचे सासरे, त्यांना आम्ही विचारलं की बुवा आमची मुलगी कुठे आहे। त्यांचं म्हणणं असं की तुमची मुलगी तब्येत बरी बुवा, ती प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट आहे। एक मुलगी आणि तो छोटा बाळ ऍडमिट आहे बुवा। एक छोटा बाळ तर आमच्या समोर डेड बॉडी पडलेली होती। तर आम्ही ती मुलगीला तपास करण्यासाठी गावात 4-5 हॉस्पिटलला फिरलो पण तिकडं काय आम्हाला दिसलीच नाही। मग रिटर्न कॉटेज हॉस्पिटलला येतात, तिकडं आम्हाला डॉक्टरांशी बोललो आम्ही, डॉक्टर किरण पवार। त्यांना मी विचारलं, डॉक्टरांनी मला विचारलं की बा तुम्ही कोण। मी सांगितलं त्यांना की म्हटलं मी मुलगीचा काका। तर डॉक्टरांना मी विचारलं की बुवा आमची मुलगीची कंडिशन कशी, तुम्ही कुठे रेफर केलं, शिरपूरला एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं का धुळ्याला रेफर केलं। मग त्यांनी मला सांगितलं की मुलगी डेड आहे भाऊ आणि एक छोटा बाळ डेड आहे आणि एक मुलग्याची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर करण्यात आलंय। रात्री 9:30 वाजता आम्ही त्या दवाखान्यात गेलो असता त्याला धुळ्याला रेफर करण्यात आलंय, त्याची पण कंडिशन खूप क्रिटिकल आहे भाऊ। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।